मराठा आणि कुणबी एकच असल्याचा अध्यादेश असेल, त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं सातारा गॅझेट, हैदराबाद गॅझेट आणि बॉम्बे गॅझेट हे तिन्ही गॅझेट लागू करणं. दादामुळे आम्हाला इतर विद्यार्थ्यांना सुद्धा जॉब मिळत आहे. जे एमपीएससी यूपीएससी जे देतात ना त्यांना सुद्धा एका मार्काने जात होते ते पण आज जॉबला लागलेले आहेत. त्यामुळे माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, मुख्यमंत्री साहेब तुम्हाला आम्ही खुर्ची बसवलंय, विसरू नका. पुढून आपल्याला कॉल आला की म्हणलं पाहिजे चलो मुंबई 29 ऑगस्ट, चलो मुंबई 29 ऑगस्ट. मी मराठा सेवक, मी जरांगे पाटील, अशी टून्स प्रत्येकाची मोबाईल वरती वाजली पाहिजे. या टून्स फ्री मध्ये आहे. टून्स मुंबईला जायचं आहे आणि हक्काचं आरक्षण घेऊन यायचं आहे, तेही 50% ओबीसी मधून घ्यायचंच आहे. हे प्रण करा सगळ्यांनी. आज आमच्या नेत्याच्या मागे आम्ही मराठा समाज, अखंड 6 कोटी मराठा समाज आहे. आज त्या समाजाच्या मागचे नेते आहेत ना, त्यांच्या मागची जनताच निघून गेली. आपल्या मराठा आणि कुणबी एकच आहे हे पहिल्या मोर्चापासून आम्ही ठाम सांगतोय आणि हे मुघलापासून सिद्ध झालेलं आहे. सरकार आता गांभीर्याने घेईल, कारण की 58 मोर्चे गांभीर्याने घेतले नाही. ते नारायण राणेचं पिल्लू पुढे करून ते प्रकरण दाबले. 58 मोर्चे दाबण्याचं पाप हे नारायण राणेच्या मुलावरती आहे. संतोष देशमुख यांची झालेली खूप वाईट वाटलं. ते त्यांना मी प्रत्यक्ष लोणावळ्यामध्ये बोललेलो आहे. ज्या व्यक्तीला असं निखळ पाण्यासारखा समाजाविषयी आदर होता. प्रक्रियाचे आहेत ना, मराठा समाजाची मुलेच बाहेर ठेवलेले, 40 दिवसाची ट्रेनिंग दिली, पण नंतर आम्हाला बाहेर काढलं जातंय त्या प्रक्रियेतून. का असं होतंय मराठा समाजासोबत? मुंबईला एकदा धडक मारली, मागची धडक काही लोकांनी फसवणूक केल्यामुळं ती वाया गेली, पण ही धडक वाया जाऊन जाणार. खर तर आमचा बाप शेतकरी आहे, आमचा बाप शेतामध्ये राबराब राबतो, पण त्याची चटके कुठे तर आमच्यासारख्या युवा पिढीला एमपीसी करताना बसत आहेत. फक्त 2 आमदार वगळता एकही मराठी आमदाराने आपल्या मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न विधानसभेत मांडला नाही. आता चलो मुंबईची तयारी इतकी जोरदार झालेली आहे की सरकारला धडकी भरवणारी ही गर्दी आहे. अन्यथा लास्ट टाइम मुंबईमध्ये वेळ बघितलेली आहे, मुंबईची काय हाल झाली होती, मुंबईची काय व्यथा झाली होती. तो तर फक्त ट्रेलर होता. 29 तारखेला बहुतेक पिक्चर रिलीज होईल. मी काय तुम्हाला जास्त बोलणार नाही, पण आता एक गोष्ट लक्षात आली माझ्या, हे बोलताना माणसं आपले ना समजून घ्यायला तयार नाही. आणखीन बी मी इतका सांगतो रात्रंदिवस, तरी पण पूर्ण ऐकायचं नाही, तरच तो काहीतरी बोलायचं त्या कोपऱ्यात. त्याचे दुष्परिणाम सांगतो काय होते. पूर्ण ऐकायचं नाही, नुसती घोषणा द्यायची म्हणून द्यायची. इथून पुढे असलं मराठींनी वागायचं नाही. नुसती घोषणा द्यायची म्हणून द्यायची. काय विषय होता हे माहित नाही, काय विषय म्हणून माहित नाही, नुसती घोषणा द्यायची. एखादा जर म्हणला तो माणूस खराब आहे का, आपले सगळेच खराब आहे म्हणायला चालू करते. हे एक विषय सांगायला गेले की तो वरती कोण लगेच ते उठला बी, घोषणा बी देऊन बसला. काय म्हणतोय आपण, निषेध करायचा आहे की नाही करायचा हे आधी ऐकायचं. पूर्ण ऐकायचं नाही, धडक घोषणा. ती बातमी सांगितलेली चांगली आहे का नाही याचा अभ्यास करायचा. काय म्हणतोय कोर्ट, 50% आत द्या, चांगली गोष्ट आहे ना. तो ऐकायचं नाही पुरं, तोवर तर लगेच घोषणा झाली बी इकडं सुरू. आता बरं झाली एकटाच मला सगळेच म्हणले असते. तुम्ही समजून घ्या, मला तुम्हाला काय सांगायचंय. तुमच्या ह्या असल्यामुळं समाजाचं वाटलं होत. इतकं चतुर्बुद्धीनं वागायचं ना, गरीब श्रीमंत दोन्ही मराठी. काय विषय काय नाही. आता तुम्ही इतके जण आहेत, आज सगळे एकत्र आहेत. तुमच्यातले मित्राला एखाद्याला पटलं नाही असं ग्राह्य धरा, तुमच्यातच तुम्ही लगेच दुसऱ्या दिवशी म्हणणार त्याला नालायक आहे, बाकीचे म्हणणार हा नालायक आहे. आणि ते रोज ताटात खात होते तवा नव्हता का नालायक तो. लोक सांगतेत म्हणून आपण नाही करायचं. एखाद्याने जर आपल्याला बदनाम करायचा प्रयत्न केला, आपण विश्वास नाही ठेवायचा. मला कितीतरी 2 वर्षात बदनाम करायचा प्रयत्न केला, माझ्या मराठीने विश्वास नाही ठेवला. कारण त्यांना तुम्ही इमानदार भेटला आणि मी बी इमानदार भेटलोय. आपली तोडायचंय त्यांना दोघांना काहीतरी सांगू. कारण एवढे इमानदार समाज आणि मी इमानदारीने लढतोय, ह्या दोघात दरी कशी निर्माण होऊन याचं काम केलं सरकार. पण समाजाने ते ऐकलं नाही आणि मी पण तसं एकही पाऊल उचललं नाही. तुमचे मान खाली होईन असं एक बी पाऊल आतापर्यंत उचललं. म्हणून समजून घेत जा. डायरेक्ट ऍक्शन घ्यायचं बंद करा. डायरेक्ट ऍक्शन घेतल्यामुळे लॉस होतो आपला. एकतर इथं समाजात काम करायला लोक भेटत नाहीत इमानदार, आणि एवढा मोठा समाज इमानदार आहे. कारण त्याची सुद्धा मान खाली नाही झाली पाहिजे, काम करणाराची पण नाही. आधी ऐकत जा, पूर्ण विषय समजून घेत जा. अरे काय असे लोक आहेत या दुनियात, त्यांनी वाईट काम करून सुद्धा म्हणतात केलं नाही. खुन करतात तरी काही काही लोक म्हणतात नाही नाही आमच्या माणसानं नाही केला, मग कुणी केला. एवढे लोक
विचित्र झालेत आजकाल. मग आपल्याला कोणी एखादं वाईट म्हणलं की लगेच आपल्या समाजाने त्याला वाईटच म्हणायचं का? म्हणजे आपल्याच माणसाने आपले माणसं संपवायचे नाही, हे सुद्धा इथून पुढे शिका, तरच माणसं टिकतील. नाही तर एकमेकाच्या मदतीला कोणी येणार नाही. असं जर होत गेलं मदतीला कोणी येणार नाही. हुशार व्हा, तुम्हाला आयुष्यभर उडणार नाही इतकं देतो. टेन्शन घेऊ नका. मला काही घ्यायचं नाही. मला घ्यायचं असतं तर मागच गबाळ घेऊन पळून गेलो असतो. तुम्हाला सापडलो नसतो, मी एका डोंगरावर बसलो असतो. तुम्हाला इतकं मोठं करतो की तुम्ही टेन्शनच घेऊ नका. मला लय द्यायचंय तुम्हाला, पण टप्प्या टप्प्यात द्या. आरक्षण दिलं की नाही 70 वर्षात मिळत नव्हतं, राहिलेलं आत्ता आणतो आपण सगळेजण. एका दणक्यात मुंबईत गेले गेले आरक्षण आलं. फक्त मुंबईत शांत बसा. जाळपोळ उद्रेक धिगाणा कुणी करायचा नाही. तुम्ही नुसत्या मांड्या घालून बसा, त्यांचा कार्यक्रमच झाला. नुसत्या मांडीनी तुम्हाला काहीच हाणायची गरज नाही. शांततेचा डोक्यात विचार ठेवा. पेत असताना आजपासून बंद करून टाका. दे समाजाचं वाटोळ होतं, तुमच्या लेकरा बाळाचं आयुष्याचं वाटोळ होतं, तुमच्या संसाराचं वाटोळ होतंय. तुम्हाला पाहुणे रावळे नीट बोलत नाहीत, गावकरी नीट बोलत नाहीत. व्यसनापासून सगळे लोक लांब जा. माया काय बापाची पेत नाहीत तुम्ही, पण तुमचा संसार सुखी राहत नाही, तुमचे लेकर बाळ सुखी राहत नाहीत. सकाळी गेल्याला बाप संध्याकाळी कसा घरी येईल लेकराला टेन्शन असतं. आणि घात पण त्या व्यसनामुळे कधी होईल सांगता येत नाही. ते प्यायलेलं असलं की एका चापटीत खाली पडत, आणि प्यायलेलं नसलं 10-15 जणांना वरगडीन ते एकटं. म्हणून तिथं घात सुद्धा होण्याची शक्यता आहे. म्हणून व्यसनापासून लांब जा. समाज किती उंचीवर न्यायचा, किती पैसा कमवता येईल तितका कमा कष्टाने. पोरं नोकऱ्यात घाला, शिक्षणात घाला. आता रोज बातम्या येतात, कुणी इंजिनियर झालं, कुणी पोलीस झालं, MBBS ला झालं, BHMS मध्ये गेलं, कुणी IT मध्ये गेलंय. जे नाही ते ऐकायला येते. कुणी रेल्वे मध्ये येत, कुणी आरोग्य विभागात चाललेत. सगळ्या क्षेत्रात आपले पोर आता नोकऱ्यात चालले. टक्का वाढवा आपला. अधिकारी होण्यात मजा आहे. तुम्हाला नादी लावतेत राजकारणाचं. तुम्हाला 5 वर्षाचं पद देते. सरपंच जर झालात, आमदार झालात तर त्यांनी 60-60 वर्षाच्या जागा बळ केल्या. ती खालीच व्हायला तयार नाही. आता हुशारीनं काम करा सगळे. आणि आपले लोक जेवढे आहेत ना तेवढ्याला पाय पडून सांगा. मग एक सांगितलं ते बी सांगतो तुम्हाला. जेवढे ग्रामपंचायतचे सदस्य आहेत ना त्यांना सगळ्या सांगा मुंबईत चल. मग सरपंच, माजी सरपंच, सभापती, उपसभापती, आमदार, खासदार, मंत्री सगळ्या सांगा मुंबईत चला. मग पण आपण मुंबईला गेल्यावर म्हणजे एक काम सांगाल तुम्हाला, माग कोण राहत आपल्याला काहीच माहित नाही. आपल्या घरच्या ताईला त्यांना सगळ्या सांगून ठेवा. आम्ही मुंबईला गेल्यावर गल्ली तिकडं कोणचा नेता हिंडतोय त्याचं नाव हळूच मला सांगा. तुम्ही डोळ्यावर नका, मी दाखवतो त्याला कार्यक्रम. कारण यांना मोठं करायला आपण रात्रंदिवस झटलेलो आहे. आता आपले लेकर मोठे करायचे आपल्याला. तो आलाच पाहिजे. कोणत्याही पदावर असून, कोणत्याही पक्षातला मराठा असो, तो जर नाही आला की पाळाच म्हणून समजायचं. त्यांनाही घरोघरी जाऊन सांगा. तुम्हाला हात जोडून विनंती आहे, तुम्हाला मोठं करता नाही, रात्रंदिवस लढतो. आज आमचे लेकर मोठे व्हायचे, तुम्ही मुंबईत चला. कारण आपल्याला ही लढाई कुठल्या परिस्थितीत जिंकायची. तिकडं तर वातावरण ढवळून गेलं. तुम्ही सोशल मीडियात बघत असता मराठवाडा आणि विदर्भ पुरा ढवळून निघाला. आता पश्चिम महाराष्ट्र सुद्धा बैठका सुरू झाल्या. मग कुणी कमी पडू नका. एवढ्या वेळेस कुणी कमी पडू नका. 100% लढाई जिंकायची. आणि त्या मोबाईलवरचे फोन लावायला तेवढे सुरू करा. रोज आता रोज एक पोस्ट टाकायची मुंबईला चलो 29 ऑगस्टची, आणि फोन रोज चालू ठेवायची. मुंबईला या म्हणून पाहुणे रावळे मित्र सगळ्याच सांगा. एक माणूस आहे की त्याच्याकडे 4 लोक नाहीत असा एक बी नाही. प्रत्येक माणसाकडे 100-100-200 माणसं आहेत. 4 तर कुठं नाही गेले. सासरा सासू मेवना त्यांना येणंच जावयाचा फोन आला म्हणल्यावर झाले. मग हेच मराठीत राज्यातून दुसरं कोणी. सगळ्यांना फोन करून सांगा मुंबईला जायचं. आता सगळे तयारीला लागा. तुम्हाला सगळ्याला जय शिवराय. मुंबईला अशी लाट दिसली पाहिजे ना, तर पुढच्या 10-5 पिढ्या तरी मराठीचे कॉलर टाईट राहिले पाहिजे. इतक्या ताकदीनं मुंबईकडे चालू. लागावर तयार. आता जय शिवराय सगळ्याला. 29 ऑगस्टच्या संदर्भातील एक चौथी बैठकीच्या स्वरूपात आज दादांनी अचानक पुण्यामध्ये जो काही भेट देऊन लोकांच्या पर्यंत येण्यासाठी आवाहन केलं आहे, त्या आव्हानाला प्रचंड असा उत्स्फूर्त प्रतिसाद केलेला आहे, पुणेकरांनी दिलेला आहे. त्याचबरोबर
सगळेश्वरी अधिसूचनेची अंमलबजावणी असेल, मराठा आणि कुणबी एकच असल्याचा अध्यादेश असेल, त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं सातारा गॅझेट, हैदराबाद गॅझेट आणि बॉम्बे गॅझेट हे तिन्ही गॅझेट लागू करणं आणि सरसकट मराठा सेवकांच्या वरील गुन्हे मागे घेणं ह्या प्रामुख्याने आपल्या मागण्या आहेत. त्याचबरोबर दादानी आपलं अख्खं आयुष्य समाजासाठी अर्पण केलेलं आहे. तर आपल्या या चॅनलच्या माध्यमातून अखंड मराठा समाजाला मी आश्वासित करतो, आवाहन करतो की सगळ्यांनी आपल्या दैनंदिन कामं आटपून 27 तारखेला दादानी जी मार्गदर्शनाची जी सूचना केलेली आहे त्यामध्ये असं आहे, ज्यांना शक्य आहे त्यांनी मुंबईपर्यंत यावं, ज्यांना शक्य आहे त्यांनी तिथे एक 8 दिवसाच्या थांबायच्या सोयीनं यावं आणि ज्यांना आपल्या वैयक्तिक कौटुंबिक कामातून शक्य नाही त्यांनी किमान दादांना सोडण्यासाठी रस्त्यावर जो आपण रूट निश्चित केला आहे त्या रूटच्या ठिकाणी येऊन थांबावं. हे दादांनी त्यांच्या मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण अखंड मराठा समाजाला सांगितलेलं आहे. आज रोजी महाराष्ट्राची जर शैक्षणिक क्षेत्रातली जर का आपण अवस्था पाहिली तर आपल्या मुलांच्या मध्ये इथं ही विद्यार्थिनी आलेली आहे, पोलीस भरतीसाठी ती 2-4 मार्कासाठी बाहेर पडलेली आहे. असे जे विद्यार्थी आहेत, JEE नीटचं तुम्ही मेरिट पहा, तुम्ही महाराष्ट्रातलं MPSCचं मेरिट पहा, कंबाईनचं मेरिट पहा. आज रोजी 14 जुलैला एक JR शासनानं काढलेला आहे, त्याच्यामध्ये स्पष्टपणे महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम मध्ये सांगितलेलं आहे की जात पडताळणीची जी मुदत असते दाखला देण्याची ती 90 दिवसाची कॅप काढलेली आहे. त्याचं कारण असं आहे की ह्यांना आपल्याला व्हॅलिडिटीचे प्रमाणपत्र मिळवून द्यायचे नाहीत शासनाला, आपल्याला त्या व्हॅलिडिटी पासून दूर ठेवायचं आहे आणि त्याच्यासाठी सरकारनं ही पळवाट काढलेली आहे. कारण आज दादांच्या मार्गदर्शनातून प्रत्येक तालुक्यातला आणि जिल्ह्यातला मराठा सेवक हा हुशार बनलेला आहे, त्याला आरक्षणाचं महत्व समजलेलं आहे आणि तो जेव्हा जात पडताळणीच्या ऑफिस मध्ये जातो आणि त्याला विचारतो संबंधित अधिकाऱ्याला की साहेब तुम्ही माझी सुनावणी घेतली, तुम्ही मला माझ्या क्युरी सांगितल्या, मी तुम्हाला पूर्तता केली तरी 90 दिवसामध्ये मला माझा दाखला मिळाला पाहिजे, तेव्हा तो दाखला त्याला देणं बंधनकारक असतं. तो कुठलाही प्रशासकीय उत्तर देऊ शकत नाही. म्हणून शासनानं त्याच्यामध्ये शासन निर्णय काढून 14 जुलैचा हा काढलेला आहे. आज रोजी दादा ह्याच्यावरती आवाज उठवतील आम्हाला खात्री आहे आणि सरकारला हा ज्या पद्धतीनं ब्रिटिश शासन कायदा आणत होतं त्या पद्धतीने हे देवेंद्र फडणवीस सरकार कायदा आणू लागले असं कुठेतरी आम्हाला आता वाटू लागले. आणि आमची अखंड मराठा समाजाची देवेंद्र फडणवीस साहेबांना एक विनंती आहे की तुम्ही जास्त परीक्षा पाहू नका, तुम्ही दादांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करा आणि आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला देऊ करा. आणि काही गोपनीय सूत्र आणि काही आजपर्यंत निरोप आलेले आहेत की त्यांनी पळवाटा काढायला लागलेत, पण हे मराठा सेवक आहेत, हे दादांचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत. आम्ही त्यांना पुरून उरू, आम्ही कायद्याला संविधानाला अनुसरून आम्ही योग्य मार्गानं आम्ही आमचा हक्क मिळवू असे आम्ही जाहीरपणे तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो. एक मराठा, एक मराठा. मराठवाडा विदर्भ ज्या जुन्या नोंदी त्या सगळ्या आपल्याला घावलेल्या आहे आणि सरकारने आपल्याला 1.5 ते 2 महिन्याचा टाइम पिरियड दिला होता. त्यामुळे आता सरकारला मुदत बोलण्यासारखा तो पण विषय नाही. हे कास्ट सर्टिफिकेट ओबीसीचं, हे कास्ट सर्टिफिकेट जे आहे ते कास्ट सर्टिफिकेटचा अनुभव मला होत आहे आणि हे का नाही हे कास्ट सर्टिफिकेटमुळे मला चांगल्या कॉलेजला ऍडमिशन भेटलं. म्हणजे मागे जे मनोज दादांनी जे आंदोलन केलं होतं त्याचंच हे फळ आहे का? हा, त्याचंच फळ आहे आणि दादाचंच फळ आहे. दादामुळे आम्हाला इतर विद्यार्थ्यांना सुद्धा जॉब मिळत आहे. जे MPSC UPSC जे देतात ना त्यांना सुद्धा एका मार्काने जात होते ते पण आज जॉबला लागलेले आहेत. आणि तसं म्हणलं तर आम्हाला बहुत शिष्यवृत्ती सवलत भेटलेली आहे आणि अनेक फायदा होईल. इथून पुढील जे मुलींना शिक्षण आहे ते पण फ्री मध्ये झालेलं आहे या OBC प्रमाणपत्रामुळे. थँक्यू दादा. संघर्ष होता म्हणून दादा जरांगे पाटलांनी जो संघर्ष केला त्याचं या ताईला फळ मिळालेलं आहे. तर माझी सर्व मराठा गोरगरीब बांधवांना विनंती आहे, विद्यार्थ्यांना विनंती आहे, आईबापांना विनंती आहे, त्या आईबापांच्या आईबापांना विनंती आहे, तुमच्या येणाऱ्या पिढीचं जर भविष्य उज्ज्वल करायचं असेल जसं या ताईचं झालं, आज तुला कुणबी सर्टिफिकेट भेटलेलं आहे. ती ताई स्वतः म्हणत आहे की 1-1 मार्कानं युवकांचं आयुष्य बर्बाद होत आहे. आज हे जो दाखला आहे हा दाखवत आहे की संघर्ष योद्धा म्हणून दादा जरांगे पाटलाचं जे आंदोलन चालू आहे ते खरंच गोरगरीब मराठा बांधवांच्या हक्काधिकारासाठी चालू आहे. त्यामुळे माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, मुख्यमंत्री साहेब तुम्हाला आम्ही खुर्ची बसवलोय, विसरू नका. तुमची रणनीती आमच्या लक्षात आली, ओबीसीचं समर्थन केलं, त्यांची मतं घेतली,
मराठ्यांना उमेदवारी दिली आणि मराठ्यांची मतं घेतली, म्हणून आम्ही तुम्हाला सत्तेत बसवलंय. तुम्ही जर खरंच प्रामाणिक असाल तर आमच्या सारख्या गोरगरीब विद्यार्थ्यांना हक्काधिकार मिळवण्यासाठी त्यांच्या हक्काचं आरक्षण त्यांना मिळू द्या. तुम्ही कोणत्याही प्रकारचा विरोध करू नका. मीडियाने जरी तुम्हाला दाखवलं असतं की तुम्ही पेशवाई आहेत, पण आम्ही तुम्हाला पेशवाईचे समजलो नाही आणि तशी आम्हाला समजण्याची वेळ येऊन देऊ नका. कारण की शिवशाही कधीच संपत नाही. मराठ्यांचं रक्त सळसळतं आणि जर का प्रमाणापेक्षा जास्त सळसळलं तर पेशवाईचा कसा अंत होतो हे इतिहासामध्ये तुम्ही चालून बघू शकता. एवढंच सांगेन. जय जिजाऊ जय शिवराय. आता कुठे जायचं? संघर्ष होते. आदरणीय मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण भेटावं म्हणून अनेक वर्षापासून काम करीत आहेत. मागच्या 2 वर्षापासून 29 ऑगस्ट 2023 ला त्यांचं आंदोलन येथे उपोषण बसलं होतं आणि आता उद्या येणाऱ्या 29 ऑगस्टला महाराष्ट्रातली सर्व समाज बांधवाला विनंती करण्यात येते की मनोज दादांनी आपलं घर तर स्वतःचा जीव लावलाय, तुमच्या आमच्यासाठी लावलेला आहे. म्हणून हे सगळं बाजूला ठेवून येणाऱ्या 29 तारखेला 29 ऑगस्टला सर्वांनी जे जे आपल्याच्याने जाता येईल, ज्या ज्या गोष्टी सोबत घेता येतील त्या सोबत घेऊन आपल्याला सर्वांना मुंबईला जायचंय. गेल्या 70 वर्षापासून आपल्या आरक्षणाचा प्रश्न मिटलेला नाहीये. म्हणून आता जवळपास 90% मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटलेला आहे. आता फक्त 10% राहिले. ते 10% आणि सगळं मराठ्याला न्याय पदरात पाडून घेण्यासाठी, मराठ्यांना आरक्षण भेटण्यासाठी आपल्याला सर्वांना मुंबईला जायचंय एवढं विनंती करतो. आणि हे सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2018 साली आरक्षण दिलं होतं. तेच आरक्षण आणि आमच्या सगळ्या सोयऱ्याच्या सगळ्या मागण्या आम्हाला आता इथून येणाऱ्या काळात ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे. आम्ही ओबीसी आहोत. कुणबी सरपडी सगळ्याचे निघाले आहेत. जवळजवळ 58 लाख निघाले आहेत. त्याच्या आधारे आम्हाला सगळे सोयऱ्याची ही गरज आहे. म्हणून येणाऱ्या 29 ऑगस्टला सर्वांनी, महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेने, विस्थापितांनी सर्वांनी मुंबई गाठायची. चलो मुंबई, चलो मुंबई, चलो मुंबई. सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय. या ठिकाणी गरजवंत मराठ्यांचा लढा हा चालू झालेला आहे. ओके, तर त्या अनुषंगाने दादा आपल्याला वेळोवेळी सेकंदाला आपल्याला मार्गदर्शन करतात. आता मुंबईला कशाला जायचंय तर आपल्याला ओबीसी प्रवर्गातून 50%च्या आतलं आरक्षण आपल्याला मिळवायचंय. त्यासाठी आपल्याला सर्व गरजवंत मराठ्यांना मुंबईला पोहोचायचंय कुठल्याही परिस्थितीत. मी एक नवीन तुम्हाला आता उपक्रम सांगतो. बघा, आपण आपल्या मोबाईलवरून पाहुण्यारावळ्यांना, पै पाहुण्यांना, समाज बांधवांना, मित्राला, सर्वांना ज्यावेळेस आपण संपर्क करणार आहे त्यासाठी एक नवीन आता तुम्ही ट्रिक वापरू शकता. जेणेकरून आपल्या मोबाईलवरती फक्त ट्रिंग ट्रिंग अशी रिंग वाजती, फक्त रिंग वाजती. प्रत्येकाच्या अँड्रॉइड मोबाईलला 300 रुपयाचा जो बॅलन्स टाकतो ना आपण, त्याच्यामध्ये आपल्याला हॅलो ट्यून सुद्धा फ्री असते. ती हॅलो ट्यून फ्री असते. त्याचा वापर आता असा करा की पुढून आपल्याला कॉल आला की म्हणलं पाहिजे चलो मुंबई 29 ऑगस्ट, चलो मुंबई 29 ऑगस्ट, मी मराठा सेवक, मी जरांगे पाटील, अशी टून्स प्रत्येकाची मोबाईल वरती वाजली पाहिजे. या टून्स फ्री मध्ये आहे. टून्स कंपन्यांनी फ्री मध्ये आपलं रिचार्ज करून घेतलेलं असतं. अनलिमिटेड बॅलन्स, अनलिमिटेड आपल्याला कॉलिंग आहे. त्याचबरोबर 1 महिन्यासाठी, महिन्याच्या बॅलन्स साठी अनलिमिटेड टी टून्स आपली वाजणार आहे. प्रत्येकाने त्या अनलिमिटेड टून्सचा लाभ घ्या. सर्वांना धन्यवाद. जय शिवराय, जय मराठा. मी डब्ल्यू मधून बोलतोय. धनंजय शेवाळे बोलत आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की प्रत्येक मराठा सेवकानं गावागावात, त्यांच्या तालुक्यात, त्यांच्या जिल्ह्यात मराठा सेवक तयार करून जनजागृती करणं पहिल्यांदा गरजेचं आहे. आपल्याला 10 तारखेपर्यंत, 10 ऑगस्ट पर्यंत, त्यानंतर नियोजन करा. कारण की आता मराठा सेवक तयार होणं गरजेचं आहे. कारण हीच ती वेळ आहे. मराठा सेवक प्रत्येक गावागावात तयार झाले पाहिजेत, जनजागृत झाले पाहिजे. आणि 6 कोटी मराठे 29 तारखेला मुंबईला निघाले पाहिजेत. प्रत्येकानं आपल्या मोबाईल मध्ये प्रत्येकानं 100, 1000 काय असेल ते कॉल करून सांगा की मुंबईला या. जसं आता माझे मित्र बोलले की आपली रिंगटोन चलो मुंबई, चलो मुंबई, चलो मुंबई अशी लावा, जेणेकरून जनजागृती होईल आणि प्रत्येक मराठ्याचं जे रक्त आहे ते सळसळल. आणि त्यासाठी आपल्याला 29 ऑगस्टला मुंबईला जायचं आहे आणि हक्काचं आरक्षण घेऊन यायचं आहे. तेही 50% ओबीसी मधून घ्यायचंच आहे.
हे प्रण करा सगळ्यांनी 29 तारखेला याच. आज आपण फक्त मराठा म्हणून लढत आहोत, पण आज सर्व मराठ्यांच्या मनगटामध्ये 12 हत्तींचं बळ आलेलं आहे. कारण का आजपर्यंत आपण ज्या समाज 18 पगड जाती 12 बलुतेदार हे आपल्यापासून वंचित होते, त्या 18 पगड जाती 12 बलुतेदारांनी आपल्याला जाहीर पाठिंबा देऊन आपला आरक्षणाचा मार्ग मोकळा केलाय. तो कशा प्रकारे मोकळा केलाय? कारण का जे नेते ओबीसीचे नेते किंवा कोणतेही नेते असो ज्या समाजाच्या जीवावर आपल्याला आरक्षणाला विरोध करत होते, तोच समाज आपल्याला जाहीर पाठिंबा देतोय. कारण का काय होतंय, आज त्या समाजाला माहिती आहे की मराठा हा मागासलेला आहे, त्याला आरक्षणाची खरंच गरज आहे. त्यामुळे स्वतःहून आम्हाला ओबीसीचे नेते होऊन म्हणतात. याचा अर्थ असा की सर्व नेते समाजांमध्ये एक तेढा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. 100%. कारण का बघा, जो आज आमचा नेता तिथं बसलाय, आज आमच्या नेत्याच्या मागे आम्ही मराठा समाज अखंड 6 कोटी मराठा समाज आहे. आज त्या समाजाच्या मागचे नेते आहेत ना, त्यांच्या मागची जनताच निघून गेली, त्यांच्या मागे कुणी राहिलेलं नाही. ती जनता आपल्याकडे आली आहे आणि ते म्हणतात मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे. आणि वस्तुस्थिती पहा, तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातल्या मराठ्याकडे जावा. आज खरंच हो, लोक म्हणत होते की मराठ्यांकडे लय जमीन आहे, लय जुमला आहे. आज मराठ्याकडे 2 गुंठे जमीन पण उरलेली नाही. आज खरंच आमच्या लेकरा बाळांना आरक्षणाची गरज आहे आणि ते आम्हाला पाहिजे, ते आमचा संघर्ष होता आम्हाला मिळवून देणार. एक मराठा, एक मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, संभाजी महाराज की जय, जिजाऊ जय. मी माऊली गोडके वाघोली. आपल्या मराठा आणि कुणबी एकच आहे हे पहिल्या मोर्चापासून आम्ही ठाम सांगतोय आणि हे मुघलापासून सिद्ध झालेलं आहे. तरीही काही ठराविक ओबीसी नेते फूट पाडून हे प्रकरण लांबवत आहेत. पण सरकार आता गांभीर्याने घेईल, कारण की 58 मोर्चे गांभीर्याने घेतले नाही. ते नारायण राणेचं पिल्लू पुढे करून ते प्रकरण दाबले. 58 मोर्चे दाबण्याचं बाब हे नारायण राणेच्या मुलावरती आहे आणि तो आज जरांगे पाटलावरती टीका करतो आहे. कारण की अंतिम मोर्चाला मेटे साहेब सारख्या कार्यकर्त्यांना खाली बसवलं त्यांनी. आम्ही सुद्धा तिथे खाली बसलेलो होतो, परंतु नारायणचं पिल्लू स्टेजवर जाऊन काही सरकारचे माहिती घेऊन आलं आणि जी पूर्णपणे खोटी होती. परंतु आता यावेळेस तरी सरकारने गांभीर्यानं घ्यावं आणि आपल्याला मराठा समाजाला आरक्षण द्यावं आणि संघर्ष टाळावा. कारण मराठा समाजाचा संयम सुटलेला आहे आणि मराठा समाज हा आक्रमक आहे हे सांगायची गरज नाही. शिवाजी महाराजांच्या काळापासून आपल्या समाजाचा इतिहास वेगळा आहे. फक्त समाजाचा संयम थांबत दादांनी थांबवलं पण थांबलेला आहे. आता 29 तारीख ही आपल्या इतिहासात लिहिली जाईल. एक तर गुलाल घेऊन जायचं का संघर्ष करायचा, मग त्यापेक्षा गुलाबी रंग करायचा का लाल रंग करायचा सरकारने ठरवायचंय. कारण की कोणतीही जनता ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. आम्ही स्वतः देखील आम्ही एवढ्या परिस्थितीला आहे, आम्हाला येऊन त्यांनी समुद्रात टाकलं तरी आम्ही परत येणार नाही, पोहून येऊ. कारण आपण मराठा अवलाद आहोत, पोहण्याचा इतिहास रेकॉर्ड आहे. म्हणून सरकारने आता तरी गांभीर्यानं घ्यावं. कुठल्याही परिस्थितीत आरक्षणाची मागण्या, मुख्य मागण्या दादांच्या 4 मागण्या आहेत की गुन्हे मागे घेणे, ओबीसी प्रकारातून आरक्षण देणे आणि जे काही 4 मुख्य मागण्या तेवढेच मान्य करा, गॅजेटियर लागू करा आणि हा संघर्ष टाळा. वेळ गेलेली नाही. एवढा आमच्या तळतळ एक सामान्य नागरिक, सामान्य मतदार तुम्हाला सांगतोय. दादांच्या अगोदर सुद्धा दादा तर खूप तुम्हाला लेखी सांगतायत, परंतु आमचं मतच एक समाजामध्ये संघर्ष होता कामा नये. मुंबई आर्थिक राजधानी आहे आणि आपली राजधानी प्रगती करते. उद्या IT कंपन्या वेगवेगळ्या येत आहेत. उद्या काही जर मोठी घटना झाली तर येत्या कंपन्या टाळाटाळ करतील. त्यामुळे सरकारने याचा विचार केला पाहिजे की नाही, हे साहजिक हक्काचं आरक्षण मागतायत. मागे 92च्या वेळेस जी चूक झालेली आहे, 12% आरक्षण ओबीसीला गेलेलं आहे, ते त्यांना द्यायचं हक्काचं. वेगळं काही देत नाही, कोणाच्या ताटातनं काढत नाहीत. हे स्टॅम्प पेपर घोटाळ्यावाले काही बोलतील समाज मागे येण्यासाठी, समाज त्यांच्या पण मागे देखील नाहीये. फक्त ज्यांना आर्थिक लाभ आहे, सरकारी कामं मिळतात, असेच लोक त्यांच्या मागे आहेत. मुख्य समाज त्यांचा पण त्यांच्या मागे नाही. आणि हाकेसारखे तर पूर्णपणे पेड कुत्रे आहेत की जे दादावर बघतात, समाजात तेढ निर्माण करतात. मी दादाच्या विरोधात उपोषणाला बसल, अरे तू साधं इथं शेजारी नाही, दादाच्या दाखल्यावर बसण्याची लायकी नाही. तिथं ओडी गुजरीला आणून बसवला आणि तो जेलमध्ये बसला, ज्यांनी आणून बसवलं त्याला. कारण की हे सगळं समजतंय. लहान लहान मुलं सुद्धा सोशल मीडियामुळे हुशार झालेले आहेत. आता पहिल्यासारखं राहिलं नाही की मी काहीतरी वेगळ्या राजकारणात पुढे सोडल आणि जनता बेवकूफ बनेल, अजिबात बनणार नाही. आणि मराठी समाज तर खूप हुशार आहे, संयमी आहे. अजूनही संयम सुटलेला नाही. सरकारने कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाचा अंत पाहू नये, नाही तर आता सरकारची 61 साजरी करावी लागणार आहे. हे 58 मोर्चे झालेले, दादांचा 59 झालेला आहे. आता 60वा मोर्चा जाऊन 61 साजरी कशी होती, त्यानंतर रिटायर्ड होतात माणसं 61 नंतर. तसं करता न कामा सरकारने आपलं कुठल्याही परिस्थितीत ओबीसी प्रवर्गात म्हणजे मराठा हा कुणबी आहे हे GR काढून आदेश लागू करावा आणि गुलाल घेऊन बोलाव.
सरकारचा खूप फायदा होईल. डोक्यावर घेते सरकारला लोक, आणि सरकारचं असं सरकारला लकलाभ, त्यांचं सरकार खुर्ची लकलाभ. दादांना कोणत्याही प्रकारे राजकारणात लोक नाहीये. दादा हे निस्वार्थ आपल्याला लाभलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर जर आपल्याला नेतृत्व लाभले तर जरांगे पाटील लाभलेले आहेत. आणि या दरम्यान शंभूराजेची हालत आपल्या धनंजय देशमुखचे बंधू संतोष देशमुख यांची झालेली खूप वाईट वाटलं. त्यांना मी प्रत्यक्ष लोणावळ्यामध्ये बोललेलो आहे. ज्या व्यक्तीला असं निखळ पाण्यासारखा समाजाविषयी आदर होता, काम होतं, त्या समाजासाठी आपण आता संयम सुटू न देता आरक्षण द्यावं ही विनंती. मी मुंबई पोलीस भरती बद्दल थोडस बोलणार आहे. आमची भरती प्रक्रिया 2022-23 होती. सगळं आमच्या जे म्हणजे मैदानी चाचणी, पेपर वगैरे सगळे ईडब्ल्यूएस मध्ये झाले. नियुक्ती आदेश पण दिले आम्हाला. नंतर म्हणजे ट्रेनिंग पण झाली 40 दिवसाची देऊन परत आमची नियुक्ती आदेश पण काढून घेतले. तर आमची सगळी जर प्रक्रिया जर ईडब्ल्यूएस मध्ये होणार होती तर मग आमची पुढे का लागू ठेवली नाही? मराठा समाज आहे म्हणून आमची नियुक्ती काढली का, रद्द केली का? कारण ज्यावेळेस मार्च मध्ये आम्हाला एक म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की फक्त जाणून बुजून ते मागे ठेवून? हा, जाणून बुजूनच ठेवलं म्हणायचं. कारण नाही तर सगळी प्रक्रिया जी आहेत ना, मराठा समाजाची मुलेच बाहेर ठेवलेले आहेत. कारण सगळे म्हणजे लागू होतात. आम्ही म्हणजे पेपर, मैदानी चाचणी, फायनल पेपरचे सगळे आहेत ना, आम्ही सगळ्यात बसतोय. सगळ्यांचे आम्ही म्हणजे काय म्हणतात, निवड प्रक्रिया जी आहे ना ती आमची सगळ्यांची पूर्ण झालेली. काहींचे डॉक्युमेंट चेकिंग झाले, काहींचे मेडिकल झाले, काहींचे जे ट्रेनिंगला जातात ना ते सुद्धा झाले. 40 दिवसाची ट्रेनिंग दिली, पण नंतर आम्हाला बाहेर काढलं जातंय त्या प्रक्रियेतनं. का असं होतंय मराठा समाजासोबत? कारण आम्ही ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरलाय म्हणून का? त्यावेळेस आम्हाला जे ईडब्ल्यूएस मध्ये फॉर्म भरत होते त्यावेळेस आम्हाला असं पण सांगितलं की मराठा समाजाने फक्त आणि फक्त एससीबीसी मधनच भरा, असं काही सांगितलं नाही. नियुक्ती आदेशांचे कधी जारी झाले? जेव्हा सरकारचं परिपत्रक जुलै महिन्यात झालं. आमची मार्चमध्येच फॉर्म भरून घेतले जाते. त्यावेळेस आम्हाला वेबसाईट पण ओपन करून दिली नाही की आम्हाला एससीबीसी मधनं करून घ्या म्हणून तुमचे जे डॉक्युमेंट आहेत ना ते व्हेरिफिकेशन ईडब्ल्यूएसचे जे एससीबीसी करून घ्या. तेव्हा काहीच नाही केलेलं. आमची निवड प्रक्रिया सुद्धा ईडब्ल्यूएस मधनच करून घेतलेली. मग आम्हाला पुढे जाऊन असे का करताय की नाही का आमची जी निवड झाली ईडब्ल्यूएस मधनं ती आमची पुढे त्याच नाही का त्याच्यामधनच राहू द्या निवड प्रक्रिया मुंबई पोलीसची. आमची एवढंच म्हणणं आहे फक्त. मनोजदादा जरांगे पाटलांनी पुढच्या महिन्यामध्ये जे 27 ऑगस्टला चलो मुंबई, 27 ऑगस्टला आंतरवली मधून निघणार आहात. हा, तर त्याची जी हाक दिली आहे मराठा समाजाला, तर तुम्ही कशा पद्धतीने दादांना सहकार्य करता? दादांना सहकार्य आपण ज्यापासून दादांनी लढा उभा केला तेव्हापासून दादांबरोबर आहे की पुण्यातले मराठा सेवक जे आधी 15-20च्या संख्येने जमा होते ते दादांची 5 लाखाची सभा आम्ही खंडोबा मंदिरा चौकात घेतली. तिथं ते सर्वोच्च पॉईंट पकडला. आणि त्यानंतर आता मुंबईसाठी आम्ही जशा गावांमध्ये चावडी बैठक होतात तशा आम्ही चौकात बैठकांना सुरुवात करतोय आता पूर्ण पुण्यामध्ये. आणि त्या माध्यमातून आज जो हे वातावरण चाललंय की दादा वैयक्तिक साहेबांना भेटतोय, त्यामुळं प्रत्येक मराठा सेवक जो पेटून उठलाय की आता अभिनय जो कमी नाही या विषयातनं मुंबईला एकदा धडक मारली. मागची धडक काही लोकांनी फसवणूक केल्यामुळं ती वाया गेली, पण ही धडक वाया जाऊन जाणार. प्रत्येक मराठा पेटून उठले की बाबा यावेळेस आरक्षण घेऊनच बाहेर पडायचे. आणि ज्या मागण्या आहेत आमच्या सगळे सोयरे ती निवाल लागू करणं, बॉम्बे गॅझेट, हैदराबाद गॅझेट, मुंबई गॅझेट हे लागू करणे आणि सरकारने अध्यादेश काढल्याशिवाय कुणी माघारी निघणार नाही एवढं ठाम निश्चय आमचा ठरलेला आहे. आणि यातून आम्ही सरकारला परत याच्या जाग करतो की अंत बघू नका मराठ्यांचा. आणि आता ही खरंच वेळ आहे की सरकारने जागा व्हावं आणि आरक्षणाचं जे आहे ते पक्क आमच्या हातात द्यावं. कारण मनोजदादा जरांगे पाटलांच्या जीवाशी त्यांनी बराच खेळ केला. पण आता दादांना आमची जी अपेक्षा होती की नाही परत मुंबई जाम करायची आणि मुंबई जाम केल्याशिवाय या राज्यकर्त्यांना जाग येणार नाही. आणि ती दादांनी भूमिका घेतल्यामुळं परत सगळ्या मराठ्यांमध्ये नवचैतन्य आले. आणि त्याच्यातनं तुम्हाला येत्या काही दिवसात रिझल्ट दिसेल की आम्ही 27 तारीख नाही ही आजच्या तारखेपासून मुंबईला जायची तयारीत आहे. म्हणजे याचा अर्थ असाच की देशाला आणि जगाला यावेळेस मराठ्यांचा महासागर बघायला मिळणार आहे. मराठ्यांची ताकद काय आहे ती पुन्हा एकदा त्यांना बघायला मिळणार आहे. आणि ताकदीचं नुसतंच प्रदर्शन नाही पण त्या प्रदर्शनातनं त्याचा पक्का आम्ही निर्णय घेऊनच माघारी फिरणार आहे. त्याशिवाय मी तरी माझी तयारी ठेवली की महिना लागू 2 महिना लागू आम्ही जे मराठा सेवक पुण्यातले ते तिथनं हलणारच नाहीये जोपर्यंत सरकार आम्हाला पक्का माग पाटील साहेबांना सरकारतल्या लोकांनी थोडक्यात तोंडाला पानं पुसली. पण यावेळेस तसं होऊन जाणार आम्ही जे आहे ते पक्क आरक्षण पदार्थ पाडून आम्ही माघारी फिरणार आहे. जय हिंद, जय शिवराय.
दादा तुमचं काय मत आहे? खर तर ही लढाई खर तर आमच्या शैक्षणिक धोरणाचीच आहे, नव्हे तर येणाऱ्या आमच्यासारख्या युवा पिढीची खऱ्या अर्थानं म्हणावं लागेल. खर तर आमचा बाप शेतकरी आहे, आमचा बाप शेतामध्ये राब राबतो, पण त्याची चटके कुठं तर आमच्यासारख्या युवा पिढीला एमपीएससी करताना बसत आहेत. एमपीएससी म्हणण्यापेक्षा अदर कुठल्याही पण तुम्ही कुठल्या पण माध्यमात जाते तर आम्हाला आरक्षणाचा खूप मोठा फटका बसत आहे. खर तर आता येत्या 27 तारखेला मुंबई भगवी म्हणण्यापेक्षा आरक्षणाचे खर तर आम्ही एक तोडगा काढण्यासाठी मुंबईला जातो आणि खऱ्या अर्थानं म्हणून दादाची एवढी तळमळी न म्हणून दादा आमच्या सर्व एकत्र घेऊन जातात मुंबईला. म्हणजे तर आरक्षण नक्कीच आम्ही घेऊन येऊ. आरक्षण फक्त आमच्या येणाऱ्या म्हणजे आमच्यासारख्या पोरालाच नव्हे तर आम्हाला खऱ्या अर्थानं ते जगण्यासाठी एक साधन राहील. आरक्षण सगळ्यात मोठा शैक्षणिक वाटा हा कुठेतरी आमचं खळवून जातो. आमचे माझ्यासारखं माझ्याच गावातला एक मित्र खरं तर आरक्षणाच्या माध्यमात आरक्षण भेटत नाही, याच्यामुळे तो आत्महत्या करतोय. तर एवढी भीषण अवस्था या महाराष्ट्रात असताना आम्ही आरक्षणासाठी खरं तर तळमळीनं मुंबईला जातो. येत्या काळामध्ये मुंबईला गेल्याच्यानंतर सगळे सोयरीच आमचे मित्र चौल सगळ्याला घेऊन आम्ही मुंबईला 27 तारखेला जाणार आहोत. आमची शाळा कॉलेज जॉब सगळं बाजूला ठेवून आमच्या हक्कासाठी आम्ही मुंबईला जाणार आहोत. म्हणून दादा आमच्यासोबत आहेत म्हणायचं तर गेल्या ह्याच्या पण आम्हाला आरक्षण भेटलंच होतं आणि आत्ता आम्ही आरक्षणाचा गुलाल उतरून नक्कीच येऊ आणि आम्हाला सरकार नक्कीच मदत करेल अशी आम्ही आशा बाळगतो. धन्यवाद. नमस्कार. जय शिवराय. आज प्रामुख्याने आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी 2 मुद्दे मांडणार आहे. पहिला मुद्दा म्हणजे दादांनी जसा आदेश दिलाय आता माघार नाही, हा जो मराठांचा जनसागर जो मुंबईकडे जाणार आहे तो आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जाणार नाही. पण त्यापूर्वी जे गरजवंत मराठा बांधव आहेत महाराष्ट्रातले त्यांना 2 गोष्टी निदर्शनास आणून द्यायच्यात. गरजवंत मराठा बांधव हा कायमच जे प्रस्थापित मराठा नेते त्यांच्या पाठीशी उभा राहतो, त्यांना निवडून देतो, त्यांना नेता करतो. पण आज दादांनी आवाहन करून सुद्धा या चालू अधिवेशनामध्ये फक्त 2 आमदार वगळता एकाही मराठी आमदाराने आपल्या मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न विधानसभेत मांडला नाही. म्हणजे हे आमदार फक्त सत्तेत येण्यासाठी मराठा समाजाचे मत मागत होते का? हे प्रस्थापित आमदार आहेत, यांना गरजवंत मराठा बांधव मेला काय जगला काय त्याच्याशी काही घेणं देणं नाही. यांना यांची सत्ता, यांची आमदारकी, यांची पदं फक्त यातच रस आहे. त्यामुळे हे आमदार लोक मराठा समाजाची कधीच विधानसभेत मागणी करणार नाहीत. दुसरी गोष्ट अशी की हे जे सरकार आहे या सरकारने मराठ्यांची एवढी धास्ती घेतली आहे की त्या धास्तीचं कारण डोक्यात लक्षात घेऊन त्यांनी हे जनसुरक्षा विधेयक जे आणले ते केवळ मराठा आंदोलन दडपून टाकण्यासाठी आणलेलं आहे. तर सरकारला माझं खुलं आव्हान आहे, सरकारने चुकूनही या जनसुरक्षा कायद्याचा गैरवापर करून मराठ्यांचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करू नये. सरकारने जर असा चुकीचा प्रकार केला तर ही चूक सरकारला अतिशय महागात पडू शकते. कारण हे राज्य जे चालतंय ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसार चालतंय आणि संविधानानुसार आम्हाला आमच्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी आंदोलन करण्याची पूर्णपणे मुभा दिलेली आहे. पण ते आंदोलन करण्याचा अधिकार जर जनसुरक्षा सारख्या कायद्याच्या माध्यमातून आमचा मारला जाणार असेल तर हे चुकीचं राहील. म्हणजे सरकार हे आंदोलन दडपण्याच्या तयारीत आहे. तर हा, कारण सरकारला पूर्णपणे जाणीव आहे. ज्या सरकारने या महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन जे अधिसूचना काढली होती सगळे सोयऱ्यांची, या सगळे सोयऱ्याच्या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करण्याची पूर्णतः जबाबदारी या सरकारची होती. जे सरकार राज्यात पण बहुमतात आहे आणि केंद्रात पण बहुमतात आहे, पण सरकारने वेळ काढूपणा केला, मराठा समाजाची घोर फसवणूक केली. अधिसूचना तर काढली, छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन त्या अधिसूचनेचं रूपांतर कायद्यात केलं पाहिजे, ते केलं नाही. पण आता जर मराठी पुन्हा मुंबईकडे येत आहेत तर त्यांना रोखायचं कसं? मग आता त्यासाठी हा हातून कायदा जो पारित केलाय त्यात काही कुठल्याही व्याख्या स्पष्ट न करता फक्त म्हटलेत की एखादं असंवैधानिक काम होत असेल तर अशांवर आम्ही बंदी आणू. पण अशा प्रकारे जर मराठा आंदोलन दडपण्याचा प्रयत्न असेल तर ते सरकारने करू नये आणि हा मराठा समाज यावेळेस आरक्षण घेतल्याशिवाय अजिबात माघारी फिरणार नाहीये. सरकारने त्यांना जेवढी ताकद लावायची तेवढी लावावी, पण मनोजदादांच्या नेतृत्वात हे मराठी मुंबईकडे कूच करतील आणि आरक्षण घेऊनच माघारी येतील. जय शिवराय. जय शिवराय सगळ्यांना. आज पुण्यामध्ये दादांचा 3रा दिवस आहे. 3ऱ्या दिवशी प्रचंड प्रमाणात, आम्ही 3 दिवस झाले दादांसोबतच आहोत, 3ऱ्या दिवशी प्रचंड प्रमाणात लोकांची गर्दी पाहायला मिळते. जवळपास अंदाजे आकडा 25 ते 30 हजार लोक या 3 दिवसात दादांना भेटून गेलेले आहेत. आणि आता चलो मुंबईची तयारी इतकी जोरदार झालेली आहे की सरकारला धडकी भरवणारी ही गर्दी आहे. आणि लोकांचं म्हणणं होतं की खेडेपाड्यात लोक एकत्र येतात, पुणे शहरात सिटीत येत नाहीत. पण आज सगळ्यांना सांगू इच्छितो की हे इथं डोळ्यांनी येऊन बघावं लागतं गर्दी किती आहे. 3 दिवस झाले गर्दी कमीच होत नाहीये. दादा अजून 8 दिवस जर राहिले तर अख्खं पुणे 8 दिवसात
भेटून जाईल एवढी परिस्थिती ही आहे. 29 ऑगस्टची तयारी जोरदार चालू आहे आणि आता आरक्षण घेतल्याशिवाय विजयाचा गुलाल टाकल्याशिवाय मनोज दादा माघारी फिरणार नाही याची दखल सरकारने घ्यावी. सर्वप्रथम सरकारला विनंती आहे की बाबा जे काही आहे पाटलांचं दादांचं म्हणणं आहे ते 29 तारखेच्या अगोदर मार्गी लावा. अन्यथा लास्ट टाइम मुंबईमध्ये वेळ बघितलेली आहे, मुंबईची काय हाल झाली होती, मुंबईची काय व्यथा झाली होती. तो तर फक्त ट्रेलर होता. 29 तारखेला बहुतेक पिक्चर रिलीज होईल आणि ते सरकारला झेलणं आणि बघणं खूप म्हणजे खूप अवघड होऊन जाईल. त्यापेक्षा सरकारला विनंती आहे की तो काळ येण्याच्या अगोदर, मुंबई जाम होण्याच्या अगोदर सर्वात लवकरात लवकर त्याचा निर्गमन मार्गी लावा. आता हा पिक्चर हाऊसफुल होणार का? हाऊसफुल म्हणजे तुम्हाला जागाच पुरणार नाही. कारण मराठा समाज हा खूप वर्षापासून एकत्र येत नव्हता आणि एकत्र आणण्याचं काम माननीय दादांनी केलेलं आहे. आज तुम्ही बरेच आता बघताय वावळीमध्येच एक छोटासा हॉल आहे. आम्ही कालपासून बघतोय, 4 दिवसापासून पुण्या दौऱ्यावर आम्ही सोबत आहे. कुठेच कमी प्रतिसाद नाहीये, याच्यापेक्षा उत्कृष्ट प्रतिसाद आहे. हा प्रतिसाद कंटिन्यू राहणार जोपर्यंत पार्टीतून जात नाही तोपर्यंत. त्यामुळे सरकारचे डोकं होतं की मराठी झोपले, मराठी कुठे गेले. मराठी झोपलेले नाहीयेत, मराठी फक्त तयारी करतायत. ते तयारी केल्यानंतर जो पिक्चर येईल ना ते सरकारला बघणार. म्हणजे एक गनिमी काव्याची तयारी आहे. 100% गनिमी कावा म्हणा, काही म्हणा तुम्ही, गनिमी कावा नाव दिलं तरी अतिउत्तम आहे. एकदम 100% गनिमी कावा आणि तो होणार. त्याच्या अगोदर सरकारने काय उपाययोजना केल्या. वेलंगुडे आम्ही मुंबईला जाणार नाही, आम्ही आमच्या घरात साजरा करू, आम्ही आमच्या गावात साजरा करू दिवाळीचा असं तो. आणि त्यांची इच्छा असेल की मुंबईला साजरी करावं, निघतो आम्ही मुंबईला. हे तर चालूच आहे. आमचं जे समाज गावागावामध्ये जाणं, गल्ली गल्लीमध्ये वाटणं, आमचं सगळं बैठका घेणं सगळं चालूच आहे. गेल्या 2 महिन्यापासून हे सगळं सूत्र चालूच आहे. पण तारखेची वाट बघत होतो. तारीख फायनल झाली, रोड फायनल झाला, सगळं फायनल झालं. आता फक्त दादानी जसं सांगितलं तसं जेवढं होईल तेवढं, एकासोबत 4, एकासोबत 5, एकासोबत 10 माणसं घेऊन मुंबई जाम करायचं फक्त बस. तो पण सरकारला जाग येणार नाही. आणि जेव्हा सरकारला जाग मुंबईला गेल्यावर 100% येईल. आणि आमचं जे मागणं आहे, आम्हाला जे पाहिजे ते सरकार मुंबईला गेल्यावर देणारच आहे. असं बी देणार, तसं बी देणारच आहे. त्याला देण्याशिवाय पर्याय नाहीये. पण इच्छा आहे की 19 तारखेच्या अगोदर द्यावं. दादांचं मोठं काम या ठिकाणी होतंय. आता आम्ही माझ्या शिवसंपर्काचा अध्यक्ष म्हणून मी वाघोली आमच्या मंडळाच्या वतीनं दादांना पूर्ण पाठिंबा होतो. गेल्या वेळेस आम्ही त्या आंदोलनात सहभागी झालो, मुंबईपर्यंत पोहोचलो होतो. यावेळेस येणाऱ्या तारखेला, यावेळेस येणारा जो मोर्चा आहे त्याचा आम्ही पूर्ण ताकदीनं, पूर्ण संख्येने या ठिकाणी आम्ही उपस्थित होणार. हे दादांचा पाठिंबा देतो. यावेळेस झोपलेलं सरकार यावेळेस हलवून मारून त्यांना जागा केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही या ठिकाणी वाई देतो. प्रमाणे सरांची एक कल्पना होती की आम्ही गावागावातून प्रत्येक म्हणजे घराघरातून शेळी, मेंढी, गाई या गोष्टी आम्ही घेऊन जायच्या, तिथं खुट्या मारायच्या आणि बांधायच्या. याच्यावर मला असं वाटतं की गाई म्हशी घेऊन जाण्यापेक्षा मराठ्यांचाच एवढा प्रलय सागर मुंबईला जाणार आहे की त्या ठिकाणी गाई म्हशी तर सोडा, मुंगी दिसायला सुद्धा जागा राहणार नाही. एवढा मोठा मराठ्यांचा प्रलय सागर मुंबईला जाणार आहे. 27 तारखेला दादांच्या आदेशानुसार इथून आपण निघू आणि सर्वांनी मिळून प्रत्येकाने प्रत्येकाच्या ज्या मित्रांना, परिवारामध्ये सर्वांना सांगून सर्वांना एकजूट होण्याची सर्वांना सांगावं असं मला वाटतं. आणि मी स्वतः निघणार, बस एवढंच बोलायचंय. मी इथे सर्वात मोठी गोष्ट नोंद करू इच्छितो की प्रत्येक जण काय म्हणतो की जातीवाद पसरला. जातीवादाचा इथं संबंध काय येतो किंवा गरीब गरजवंत मराठ्यासाठी म्हणजे प्रत्येक आर्थिक, शैक्षणिक या मागासलेल्या वर्गासाठी आता मनोजदादा जरांगे पाटील गेले अनेक 2 वर्षापासून सतत अहोरात्र झटत आहेत. परंतु काही लोक यांना नाहक बदनामी करण्यासाठी कोणी जातीवादक, कोणी या जातीवादक असं म्हणून उल्लेख करत आहेत. मी इथं स्पष्टपणाने सांगू शकतो की हा कुठलाही जातीवाद नाही. इतर समाजाच्या नेत्यांनी जे काही प्रत्येक समाजाच्या नेत्यांनी त्यांच्या समाजासाठी केलेलं आहे, त्यांच्या समाजासाठी लढा दिलेला आहे, त्यांना म्हणजे तुम्ही देव मानायचं. आणि आमच्या नेत्यांनी जर आरक्षण मागितलं तर त्याला जातीवाचक असा उल्लेख करायचा. इथं कुठेतरी आम्हाला या गोष्टीचं दुःख होतंय. आमची एवढीच भावना आहे की बाबा सरकार असो किंवा इतर अखंड महाराष्ट्रातल्या आमचा कोणत्याही समाजाशी आणि कोणत्याही जातीशी आमचा अजिबात मुळीच लढा नाही. आम्ही मोठे भाऊ म्हणून या भूमिकेत आहेत आणि कायम राहू. हे आमची शेवटपर्यंत आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर यांच्या शिकवणीने आम्ही हा महाराष्ट्र पुढे नेण्याचं काम यापुढेही करू आणि आम्ही मोठ्या भावाची भूमिका निश्चित बजावू. पण मोठ्या भावालाच खाली तुम्ही आज पाडण्याचं काम करत असताल तर तिथं आम्हाला आमच्या हक्काची लढाई लढावं लागणार आहे. यामध्ये कुठलेही जातीवाद नाही. वाघोली एरियामध्ये आम्ही आता मनोजदादा जरांगे पाटील आलेले आहेत. हे इथं वाघोलीत आलेत पण कुणाला अजून खबर नाही, माहिती नाही, सांगितलेलं नाही, अचानक आले. पण सकाळपासून बघतो तर कंटिन्यू गर्दी. आज इथं थांबायला जागा नाही, छोटासा हॉल आहे, हॉलमध्ये कंटिन्यू गर्दी. प्रत्येक जण येतोय भेटून जाते, प्रत्येक जण इथे भेटून जाते. पण जर समजा
आझाद मैदानावर जर समजा मनोजदादा जरांगे पाटील जर आले आणि त्यासोबत जर मराठा समाज आला तर आझाद मैदान सुद्धा कमी पडणार आहे. मुंबईत जाम होणारच होणार, पण आझाद मैदान सुद्धा कमी पडेल एवढी मी गॅरंटी देतो. आणि एक सांगतो सरकारला की आता तुमची पाळी आलेली, मराठी आलेले आले, आता मराठी आले मुंबईला, तुम्हाला आरक्षण द्यावंच लागेल, दुसरा पर्याय नाहीच. धन्यवाद. एक मराठा मनोजदादा तुम आगे बढ़ो. काय नाही, मनोजदादा जरांगे पाटील यांनी आज म्हणजे काल रात्रीपासून या ठिकाणी आहेत आणि कुठल्याही प्रकारचा नियोजित दौरा नाहीये. अचानक दादा वाघुलीत आले आणि जे पण एवढे सगळे लोक जे आलेत हे म्हणजे कसे काय आले? मग जर सगळ्यांना माहितच नव्हतं, जर हा नियोजित दौरा नव्हता, तर एवढे लोक कसे काय उपस्थित झाले? हा तेच होतं. मग आजचं सगळ्यात मोठी खासियत तीच आहे की दादा अचानक आले. एक फोन मी समजा एखाद्या माझ्या बांधवाला केला तर त्याने दुसऱ्या बांधवाला केला किंवा एका व्हॉट्सअप ग्रुपवरती 500 ते 1000 लोक असतात. दादा इथं वाघुलीत पोहोचले की लगेच ग्रुपला सोशल मीडियावरती इतक्या मोठ्या प्रमाणात तुमच्यासारखे मीडिया असतील किंवा ह्याच्यावरती हे झालं की दादा वाघुलीत आलेत. जशी जशी बातमी लोकांपर्यंत पोहोचत गेली तशी तशी गर्दी तर वाढत गेली. म्हणजे कुठल्याही प्रकारचा नियोजित दौरा नसता दादाने अचानक भेट दिली. परंतु हे सगळे लोक जमण्याचं एकमेव कारण म्हणजे सोशल मीडिया आणि एकमेकांनी बांधवांना एकमेकाला फोन केला आणि सोशल मीडिया याच्यामुळे सगळे बांधव या ठिकाणी जमलेले आहेत. म्हणजे हीच मराठा समाजाची एकतेची ताकद आहे. तर ही 100% हीच एकतेची ताकद आहे. सरकारने कुठली मीडियावरती जरी दबाव आणला, कुठल्या चॅनलवरती जरी दबाव आणला किंवा काय, आज तुम्ही बघू शकता एवढे संख्येने इथं मराठा बांधव जमलेले आहेत, तरी पण तुमचा एकच जर चॅनल सोडला तर कोणी इथे दिसत नाही. याच ठिकाणी एखादा दुसरा कुठल्याही राजकीय पक्षाचा किंवा कुठलाही एखादा प्रोग्राम असता तर साहेबांच्या मागं पार ते 50 जण ते मीडियाचे हे घेऊन लागतात. परंतु आज एवढ्या संख्येने मराठा बांधव या ठिकाणी जमलेले आहेत, तरी पण फक्त आज तुम्ही या ठिकाणी आलेत तरी मराठा समाज बांधवांना याची काही आवश्यकता नाही. मला सांगायचं आहे की हे किती सरकारने कशा पद्धतीने कुठल्याही जरी दबाव आणला तर सोशल मीडिया हे सगळ्यात मोठं हत्यार आज समाज बांधवांकडे आहे. कुठल्या प्रकारची मीडिया आली किंवा सरकारने मीडियावर दबाव टाकला की ते या की येऊ नका किंवा काय, तरी मराठा समाज बांधव कुठल्याही दबावाला बळी न पडता हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि हीच मुंबईला जाण्याची ह्याचंच रूपांतर लाख करोडमध्ये होणार आहे आणि हे सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे होईल. कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. आज मनोजदादा जरांगे पाटील वाघोली परिसरामध्ये आले. एवढा जनसमुदाय इथं एकत्रित झालाय, तर याच्याबद्दल काय मत आहे? ही दादा वाघोली म्हणजे हे आपल्यासाठी एक पॉझिटिव्ह एनर्जी देणारं काम आहे आणि ती एनर्जी प्रत्येकानं घेऊन जावं. दादा म्हणजे सूर्य आणि हा मराठा समाज हा प्रत्येक जण जागा व्हावा, काजव्यासारखं येऊन आपली एनर्जी घेऊन जावं आणि असंच लख प्रकाश व्हावं आणि 29 तारखेला मुंबईत सगळ्यांनी हजर व्हावं, एवढं असं मला वाटतं. सरकारकडनं दडपण्याचं असं म्हणू शकत नाही, कारण की सरकार एकाचं नाहीच, त्यामुळं ते 3 चाकी रिक्षा आहे, त्यामुळे हा त्याच्यावर ढकलतोय ते त्याच्यावर ढकलतोय. दडपण्याचं त्यांना वाटतं द्यावा, एकाला वाटतं द्यावा, एकाला वाटतं नाही द्यावा. बाकी समाजासाठी दडपण होणार नाही असं मला वाटतं आणि यांना हा भविष्यात फार त्रास होईल. आता बरेच जण असे म्हणतात की जे पण राज्यमंत्री असतील, मंत्री असतील किंवा नेते मंडळी असतील, यांनी फक्त मराठा समाजाचा वापर हा एक मतदार म्हणून करून घेतला. मी असं म्हणतोय, मान्य हे सगळं खरं आहे तुमचं म्हणणं की त्यांनी वापर केलाय, पण समाज ती तेवढा चुकीच्या प्रमाणे करतोय. समाज त्यांच्या मागे आजही चाललेला आहे, ते त्यांना कळलं पाहिजे आपण पुन्हा मागं झालं पाहिजे. आज जर दादा हा एक जर म्हणलं आपण गुळाची ढेप, हे मुंग्यासारखे सगळे लोक येत आहेत. आपल्या मराठा समाजाला एवढा मोठा चांगला जर नेता भेटत असेल तर सगळं खरंच नक्कीच ह्या सगळ्या मुंग्यांनी गुळाकडे गेलं पाहिजे आणि बाकीच्या नेत्यांकडे गेलं नाही पाहिजे. ते नेते म्हणजे घाण झाले. आज त्यांनी समाजाचा पुरेपूर वापर केला आणि तो वापर अजूनही किती दिवस करायचा हे त्यांनी समजलं पाहिजे. जे मराठा समाजाचा वापर फक्त सत्ताधाऱ्यांनी आपापले जे काही लोभ असतील त्याच्यासाठी केलाय, हे नक्की शक्य, हे खरं आहे. प्रत्येक समाजानं, मराठा समाजालाच नाहीये, प्रत्येक समाजाने प्रत्येक माणसाला पिळून घेतलेलं आहे, तो कोणताही समाज असो. हा लढा फक्त मराठ्यांचा नसून हा 18 पगड 12 बलुते ह्यांचा लढा आहे. आज हा मराठा समाज
जर उद्या काही गावात प्रॉब्लेम झाला हेच पाटील लोक घरा उघडून धान्य खोडून द्यायचे. आज तेच लोक जर हे विरोध करतील हे चुकीची गोष्ट. 12 ते 18 पगड जातींनी यांनाही सपोर्ट केला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे सरकार जातींमध्ये तेढा निर्माण करतंय. हे सगळं राजकारण चालू आहे. आज आपण सत्तामध्ये आणि तेच सत्तेत चाललंय त्यामुळं आपण सत्तेत नसावं असं मला वाटतं. सर्वसामान्यांचे प्रश्न बघून तसं आपण वागलं पाहिजे. धन्यवाद. कोण म्हणते देत नाही आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. चला तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं. चला तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं. एक मराठा एक मराठा. हॅलो हॅलो. आता कुठे जायचंय आता कुठे जायचंय आता कुठे जायचंय कोण म्हणते देत नाही कोण म्हणते देत नाही आरक्षण आमच्या हक्काचं आरक्षण आमच्या हक्काचं. दादा तुम आगे बढ़ो दादा तुम आगे बढ़ो. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय जिजाऊ.